सक्सेस एज्युटेकमध्ये आपलं सहर्ष स्वागत. माझं नाव महादेव म्हेत्रे. आज आपण मानसशास्त्रमधील प्रकरण क्रमांक 6 बघणार आहे. प्रकरण 6, प्रकरणाचे नाव मानसिक ताण. भाग 2. भाग 1 मध्ये आपण मानसिक ताण व व्याख्या इथपर्यंत पाहिलं आहे. आता भाग 2 मध्ये ताणाचे प्रकार हे विस्ताराने आपण जाणून घेऊ. अमितला सुट्ट्यामध्ये काहीच करण्यासारखे नाही किंवा स्मिता ही एक अतिशय हुशार विद्यार्थिनी आहे. तिला तिचा अभ्यासक्रम अजिबात आव्हानात्मक वाटत नाही. हे दोघे कमी ताण अनुभवतात. जेव्हा एखाद्या व्यक्तीला करण्यासारखे काहीच नसते तेव्हा कमी ताण जाणवतो. हा एक अपुऱ्या प्रमाणातील ताण आहे. जेव्हा व्यक्तींना करण्यासारखे काहीच नसते तेव्हा ती कंटाळते आणि जर ही भावना प्रदीर्घ काळ राहिली तर त्याचा परिणाम कमी ताण मध्ये होतो. सामान्यपणे ज्या व्यक्ती कमी ताण अनुभवतात त्यांना आव्हान देणारी कामे नसतात. परिणामतः ते निरुत्साही व अस्वस्थ होतात. कमी ताण हा अपुऱ्या कामामुळे जाणवतो. कमी ताण हा फुरसतीच्या वेळापेक्षा वेगळा आहे. म्हणजे कामाच्या किंवा घरातील जबाबदाऱ्यांच्या किंवा अभ्यासाच्या व्यतिरिक्त घालवलेला अर्जित मोकळा वेळ. ह्यामुळे आपण निवांतपणा अनुभवतो व नवनिर्मिती करतो. तसेच आपल्याला आपला अर्जित वेळ निवडण्याचे स्वातंत्र्य असते. त्याला परीक्षेस पोहोचण्यासाठी सुद्धा उशीर झाला आहे. तो अतिताण अनुभवेल. अतिताणाच्या परिस्थितीमध्ये या प्रकारच्या ताणाची निर्मिती होते. अतिताणामुळे एखाद्या व्यक्तीला खूप जास्त भीती वाटू शकते. अशी व्यक्ती टोकाची भूमिका घेऊ शकते. जसे आक्रस्ताळेपणा. ह्या प्रकारच्या ताणामुळे नैराश्याचा झटका येऊ शकतो. बऱ्याच तयारीनंतर अनघा तिचा रंगमंचावरील कार्यक्रम करण्यास सज्ज झाली आहे. तिला सुखावह ताणाचा अनुभव येत आहे. ग्रीक उपसर्गानुसार ईयू म्हणजे सुखावह व त्यामुळे त्याला सुखावह ताण म्हणतात. मेरियम वेबस्टरच्या मते 1975 सुखावह ताण हा धनात्मक ताण असून त्याचा आपल्या आरोग्यावर, प्रेरणेवर, सादरीकरणावर व भावनिक स्वास्थ्यावर चांगला परिणाम होतो. ह्या मानसिक अस्वस्थतेत मनुष्य उत्तेजित, दृढनिश्चयी, प्रेरित, आत्मविश्वासू व काम करण्याच्या तयारीत असतो आणि त्यामुळे तो सुखावह ताण अनुभवतो. सुखावह ताणात आपल्या शरीरात तात्पुरते डोपामाइन आणि ऑक्सिटोसिन ही संप्रेरके तीव्रपणे प्रवाहित होतात. ही दोन्ही संप्रेरके धनात्मक आवेगाशी जोडलेले आहेत. सुजेचा अपघात झाला आणि तो अंशतः अपंग झाला. आता त्याला सर्व गोष्टीसाठी इतरांवर अवलंबून राहावं लागतं. ह्या अशा अप्रिय परिस्थितीत सुजय ऋणात्मक ताण अनुभवेल, स्ट्रेस अनुभवेल. ऋणात्मक ताण म्हणजे स्ट्रेस हा नकारात्मक प्रकारचा ताण आहे. जेव्हा एखाद्या व्यक्तीला आपल्या रोजच्या जीवनशैलीत सतत बदल करावा लागतो व त्याच्याशी सतत जुळवून घ्यावे लागते तेव्हा ती व्यक्ती ह्या ताणाचा अनुभव करते. ह्या प्रकारचा ताण अनुभवताना प्रवाहित होतात. ॲड्रेनलिनमुळे हृदयाचे ठोके वाढतात, रक्तदाब वाढतो आणि ऊर्जा प्रवाहित होते. कोर्टिझोल हे एक प्राथमिक ताण संप्रेरक आहे. ते रक्तातील साखरेचे प्रमाण वाढवते, कोश दुरुस्ती करणाऱ्या घटकांना मदत करते. ऋणात्मक ताण हे 2 प्रकारचे असतात, एक तात्पुरता आणि दुसरा कायम. यामधील तात्पुरता ऋणात्मक ताण हा एक तीव्र तात्पुरता आणि नकारात्मक ताण आहे. जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या दैनंदिन जीवनात अचानक बदल होतो किंवा एखादे संकट अनुभवतो तेव्हा तात्पुरता ऋणात्मक ताण निर्माण होतो. आणि कायमस्वरूपी येणारा ऋणात्मक ताण आहे की ज्यामध्ये दैनंदिन जीवनात सतत बदल करायला हा ताण भाग पाडतो. हा आपल्या आयुष्यातील अतिशय वाईट प्रकारचा ताण आहे. आयुष्यातील सर्व तक्रारींचे मूळ बहुतांश
ह्या ताणात आहे. उदाहरण, आपल्या परिवारातील सदस्यांचे आजारपण किंवा आपण स्वतः कुठल्या तरी कायमस्वरूपी आजाराने ग्रस्त असणे. आता सामान्य प्रतियोजन संलक्षण म्हणजे काय, GAS, हे जाणून घेऊ. हॅन्स सेले 1907 ते 1982 यांनी सामान्य प्रतियोजन संलक्षण प्रारूप 1936ला मांडले. आपले शरीर सभोवतालच्या उद्दीपकांना वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत असते. जेव्हा असुखकारक उद्दीपक निर्माण होतात तेव्हा त्यांचा प्रतिकूल परिणाम व्यक्तीवर होतो आणि तेव्हा प्रतिक्रिया देत असताना व्यक्तीचा ताण वाढत राहतो. सामान्य प्रतियोजन संलक्षण आधाररेखा पहिल्या भागामध्ये, त्यानंतर 2 पार्ट आहेत. खालील भागामध्ये सावधान आणि वरील भागामध्ये ताणके आणि त्याचं उच्च रूप म्हणजे हायेस्ट प्रतिरोध असेल आणि परत क्लांती असेल. हॅन्स सेले यांनी सामान्य प्रतियोजन संलक्षणाच्या प्रमुख 3 अवस्था मांडल्या. पहिली अवस्था सावधान अवस्था. सावधान अवस्था ही ताणाची पहिली अवस्था असून यामध्ये ताणकाला तात्काळ दिलेली प्रतिक्रिया असते, ज्याद्वारे व्यक्ती सावध होते. या अवस्थेमध्ये व्यक्ती प्रसंगाला तोंड देते किंवा प्रसंग टाळून पळून जाते. या अवस्थेत शारीरिक पातळीवर प्रथम मज्जासंस्था उत्तेजित होते. असे बऱ्याच काळ राहिल्यास रक्ताभिसरण, पचनसंस्था इत्यादी कार्यामध्ये बिघाड होतो. आता दुसरी अवस्था प्रतिरोध अवस्था, रेझिस्टन्स म्हणतो आपण त्याला. या अवस्थामध्ये शरीराची प्रतिकार यंत्रणा ताणकांना तोंड देण्यास तयार होते. यामध्ये व्यक्ती विविध मार्गाने ताण कमी करण्याचा प्रयत्न करते. अतिरिक्त ताणामुळे जागरण, अपुरी झोप, चिंता इत्यादी गोष्टी निर्माण होतात. आता तिसरी अवस्था क्लांती अवस्था. जर प्रतिरोध अवस्थेतील ताण कमी झाला नाही तर क्लांती अवस्थेमध्ये व्यक्तीचा ताण पोहोचतो. या अवस्थेमध्ये दैनंदिन जीवनातील कामकाजावर प्रतिकूल परिणाम होतो. त्यामुळे दैनंदिन जीवन देखील त्रासदायक, थकवा असणारे वाटू लागते. या अवस्थेमुळे व्यक्तीच्या जीवनामध्ये गंभीर परिणाम होऊ शकतात. आता कृती क्रमांक 4 करून पहा. ही कृती करून बघायचे. पूर्वस्नानातक ताण चाचणी. हे पूर्वस्नानातक ताण चाचणीमधून काही नमुना प्रश्न दिले आहेत, ज्यानुसार विद्यार्थ्यांना त्यांना ताण देणारे उद्दीपक नमूद करायला घटनांची एक यादी बनवा. हे ताणदायक उद्दीपक आठवून ह्या पाठाचा उर्वरित भाग वाचा. तुम्हाला यापैकी कोणत्या शारीरिक व मानसिक प्रक्रिया जाणवल्या त्याचे वर्णन करा. वेगवेगळ्या विषयांचा गृहपाठ एकाच दिवशी द्यायला लागणे, जोडीदाराबरोबर विसंवाद, पैशांचा अभाव, मुख्य विषय निवडण्याचा ताण, व्याख्यात्याचे भाषण समजायला कठीण जाणे, रात्री उशिरापर्यंत पेपर लिहित बसणे, नावडत्या विषयाच्या तासाला बसणे, तक्रारी न करताच परीक्षेला बसणे. तयारी न करताच परीक्षेला बसणे, आई वडिलांचा घटस्फोट, प्रॉब्लेम्स ॲट द रजिस्ट्रार्स ऑफिस. आता ताणके व त्यांचे प्रकार बघू आपण. ताणके हे पर्यावरणीय घटक, हे बाह्य उद्दीपक किंवा घटना ज्यामुळे व्यक्तीमध्ये ताण निर्माण होतो. ताणके म्हणजे ताण निर्माण करणारे घटक. ताणकाचे 2 प्रकार आहेत, एक अंतर्गत आणि दुसरा आहे बाह्य ताणके. बुद्धिमत्ता कमी आहे तेव्हा त्यांना अंतर्गत ताणके असे म्हणतात. व्यक्तीला अंतर्गत ताणकांचा सामना स्वतः करावा लागतो. आता बाह्य ताणके, गोंगाट, गर्दी, कठोर पालक किंवा शिक्षक, गरीब परिस्थिती किंवा जागेचा अभाव हे बाह्य ताणके आहेत. बाह्य ताणके हे बाह्य वातावरणातून निर्माण होतात. बाह्य ताणकामुळे वैफल्य निर्माण होते. उदाहरणार्थ, विद्यार्थ्याने परीक्षेची तयारी केली आहे आणि त्याचा उत्तर आठवत नाही, किंवा पैसे काढण्याच्या यंत्रापाशी गेल्यानंतर पिन न आठवणे, किंवा महत्त्वाचा मेल करायचा असताना परवलीचा शब्द
पासवर्ड म्हणजेच परवलीचा शब्द म्हणजे पासवर्ड न आठवणे. जेव्हा तुमच्या ध्येय प्रेरित वर्तनात एखादा अडथळा येतो तेव्हा तुम्हाला वैफल्य येऊ शकते. त्यामुळे राग व नैराश्य निर्माण होते. आता प्रेरणा संघर्ष जाणून घेऊ. जेव्हा व्यक्तींना एकापेक्षा जास्त ध्येय मिळवायचे असतात तेव्हा प्रेरणांचा संघर्ष निर्माण होतो. कॉन्फ्लिक्ट हा लॅटिन शब्द आहे ज्याचा अर्थ एकाच वेळी दोन गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न करणे. प्रेरणा संघर्षामध्ये दोन किंवा जास्त ध्येय असतात ज्यामध्ये व्यक्तीला एका ध्येयाची निवड करावी लागते. लेविनने असे संघर्षाचे 3 प्रकार दिले आहेत ज्यामध्ये ही ध्येये आकर्षक किंवा अनाकर्षक असतात आणि व्यक्ती ती ध्येय मिळवण्याचा किंवा टाळण्याचा प्रयत्न करतात. प्रेरणा संघर्षाचे प्रकार. पहिला प्रकार आहे प्रगमन संघर्ष. रेशमाच्या उदाहरणात तिला आवडणाऱ्या ध्येयामधले एक ध्येय निवडावे लागेल. उदाहरणार्थ एक तरुण व्यक्तीला मेजवानी व सहल यामध्ये एक गोष्ट निवडायची आहे. याला प्रगमन संघर्षाचा सामना करावा लागेल. हे 2 धनात्मक आणि आकर्षक ध्येयामधला संघर्ष आहे. दुसरं उदाहरण बघू आपण. व्यक्तीला वाटणाऱ्या ध्येयाच्या आकर्षकतेनुसार जे ध्येय व्यक्तीला आकर्षक वाटेल त्याप्रमाणे ध्येयाचे तर व्यक्तीला जे महत्त्वाचे वाटेल व्यक्ती त्याप्रमाणे निर्णय घेईल. प्रगमन संघर्षाचे चित्र बघा. त्यामध्ये उद्दिष्ट सोबत व्यक्ती उद्दिष्ट अशा पद्धतीचं चित्र आहे. आता वर्जन संघर्ष बघा. दुसरा प्रकार वर्जन संघर्षमध्ये मेहमूदच्या उदाहरणात दोन्ही ध्येय अनाकर्षक आहेत. त्याला दोन्ही गोष्टी करायच्या नाहीत. एखाद्या विद्यार्थ्याला अभ्यास करायचा नाही आणि नापास व्हायचे पण नाही, पण त्याला कोणतीतरी एक गोष्ट स्वीकारावी लागेल. वर्जन संघर्षामध्ये 2 ध्येय असतात जी अनाकर्षक आणि ऋणात्मक आहेत. इथे विद्यार्थ्याच्या उदाहरणात त्याला एक गोष्ट टाळण्याचे समाधान मिळेल. उद्दिष्ट मायनस व्यक्ती उद्दिष्ट. वर्जन संघर्ष चित्र बघू शकता. त्यानंतर तिसरा वर्जन संघर्ष. सिकंदरला चित्रपट पाहणे आवडते आणि त्याच वेळेला त्याच्या अभ्यासावर या गोष्टीचा वाईट परिणाम होतो हे सुद्धा कळते. म्हणजे एकच ध्येय त्याला आकर्षक आणि अनाकर्षक वाटते. हा वर्जन संघर्ष आहे. एखाद्या तरुण मुलीला पिझ्झा केक खाणे आवडते पण तिला वजन वाढू द्यायचे नाही. अशा वेळी तिला वर्जन संघर्षाचा सामना करावा लागतो. हा संघर्ष सोडवण्यास अतिशय कठीण असतो कारण व्यक्ती एकाच ध्येयाकडे आकर्षित होते आणि तिला तेच ध्येय नावडू शकते. अशा वेळी 3 प्रक्रिया शक्य आहेत. ती धनात्मक बाजूवर भर देईल आणि केक खाईल, किंवा ती ऋणात्मक बाजूवर भर देईल आणि केक खाणार नाही, किंवा ते ध्येय पूर्णपणे टाळेल. व्यक्ती उद्दिष्ट प्लस मायनस अधिक आणि वर्जन संघर्ष. कुलवंतला सायकल आणि मोटरसायकलमधून एक वाहन निवडावे लागेल, पण दोन्ही ध्येयांना धनात्मक आणि ऋणात्मक बाजू आहेत. उदाहरणार्थ एखाद्या मुलीला तिच्या पसंतीच्या मुलाशी लग्न करायचे आहे पण तिच्या पालकांना तो पसंत नाही. जर ती तिच्या पालकांचे मत मानेल तर ती त्या मुलाला नाराज करेल, आणि जर तिने त्या मुलाशी लग्न केले तर तिच्या पालकांची नाराजी स्वीकारावे लागेल. कोणताही निर्णय घेण्याने तिला एक नातं गमवावे लागेल. याला द्विधा वर्जन संघर्ष म्हणतात, ज्यामध्ये व्यक्तीला 2 किंवा जास्त ध्येयामध्ये निर्णय घ्यावा लागेल आणि जो निर्णय व्यक्तीला घेता येणार नाही त्याबद्दल ती व्यक्ती नाराज होईल. ह्याचे चित्र बघा. द्विधा प्रगमनमध्ये उद्दिष्ट अधिक वजा सोबत व्यक्ती आणि उद्दिष्ट प्लस मायनस. आता हे आपण ताणाविषयी जाणून घेतलं.
आतापर्यंत आपण या पाठामध्ये भाग 2 मध्ये ताणांचे प्रकार अभ्यासले. ताणाचे मुख्य 2 प्रकार आपण अभ्यासले. एक अंतर्गत ताण, दुसरा बाह्य ताण. त्यानंतर प्रेरणा संघर्षाची माहिती घेतली. त्यामध्ये प्रगमन संघर्ष बघितलं. तिसरा आणि चौथा द्विधा प्रगमन वर्जन संघर्ष बघितलं. त्यानंतर इथे भाग 2 पूर्ण होत आहे. भाग 3 मध्ये आपण राहिलेल्या भागामध्ये भाग 3 मध्ये ताणाला प्रतिकार कसा करावा, धोरणे हे जाणून घेणार आहे. सोबतच समस्या केंद्रित धोरण म्हणजे काय हे जाणून घेणार आहे. त्यानंतर भावना केंद्रित धोरण म्हणजे काय, फ्रायडचा मनोविश्लेषण सिद्धांत देखील आपण जाणून घेणार आहोत. इदम म्हणजे काय पहिला, आणि दुसरा अहम म्हणजे काय, इदम, अहम, पराहम मनोविश्लेषणाचा सिद्धांत देखील आपण जाणून घेणार आहोत. आता आपण इथं थांबतोय. थँक्यू, थँक्स अ लॉट, अँड थँक्यू टू द सक्सेस एज्युटेक टीम. थँक्यू.